नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनील जाधव इंग्लिश क्लासेसच्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करतो। आजचा जो घटक असणार आहे, जो आपल्याला इथे शिकायचा आहे, तो असणार आहे नाउन केसेस। आणि नाउन केसेस शिकणं हे का गरजेचं आहे हे अगोदर समजून घ्या। जेव्हाही आपण पुस्तक वाचतो त्यावेळेस लक्षात द्यायचं आहे की ज्या बऱ्याचशा नियमांमध्ये, इंग्लिशच्या बऱ्याचशा नियमांमध्ये केसेसचा उल्लेख केलेला असतो बा। नॉमिनेटिव्ह केस, सब्जेक्टिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस, त्यानंतर या ठिकाणी पॉझिटिव्ह केस, व्होकेटिव्ह केस असे शब्द तिथं पाहायला भेटत असतील तुम्हाला। आणि त्या शब्दांचा अर्थ जर समजला नाही तर तो नियम समजण्यासही थोडासा काही तर अडथळा निर्माण होत असतो। आणि हेच आपल्याला काय करायचं, यासाठीच लक्षात घ्यायचं आहे की नाउन केसेस ह्या महत्त्वाच्या आहेत। नाउन केसेस ज्या असणार आहेत त्याची जी काही माहिती असणार आहे ते आपल्याला आज या लेक्चरमधनं शिकायची आहे। तर सुरुवात करूया नाउन केसेसला। आता केसेस किती प्रकारच्या असणार आहे ते लक्षात घ्या। सर्वात अगोदर लक्षात घ्यायचं आहे की केसेस म्हणजेच मराठी ग्रामरमध्ये आपण जे मराठी ग्रामरमध्ये विभक्त्या हा जो चॅप्टर शिकत असतो त्यालाच इथं इंग्लिशमध्ये म्हटलं जात असतं, इथं केसेस असं म्हटलं जात असतं। फक्त फरक एवढाच लक्षात घ्यायचा आहे की मराठी ग्रामरमध्ये ज्या केसेस असणार आहे त्यांची संख्या 8 आहे। प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन अशा 8 विभक्त्या मराठी ग्रामरमध्ये बघायला भेटतात। आणि इंग्लिशमध्ये मात्र सध्या फक्त 5च विभक्त्यांचा वापर होतो। नॉमिनेटिव्ह केस त्यातली पहिली लक्षात घ्यायची, ओळख करून घ्यायची या 5 केसेस सोबत। आपल्याला पहिली असती त्यामधली नॉमिनेटिव्ह केस, आणि नॉमिनेटिव्ह केसलाच म्हटलं जात असतं या ठिकाणी सब्जेक्टिव्ह केस। म्हणजे वाक्यातल्या सब्जेक्टची जी विभक्ती असणार आहे तिला म्हटलं जात असतं या ठिकाणी सब्जेक्टिव्ह केस, हे लक्षात घ्यायचं आहे। म्हणजे सब्जेक्टची जी केस असणार आहे ती नॉमिनेटिव्ह केस किंवा सब्जेक्टिव्ह केस असते। आणि मराठीमध्ये या विभक्तीला म्हटलं जात असतं प्रथमा विभक्ती। दुसरी विभक्ती जी असणार आहे ती असणार या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस। आणि ऑब्जेक्टिव्ह केसलाच दुसरं परत एक नाव असणार आहे ते म्हणजे ॲक्युजेटिव्ह केस, असंही ऑब्जेक्टिव्ह केसला म्हटलं जातं। आणि ऑब्जेक्टिव्ह केस ही लक्षात घ्यायचं, त्यामध्ये नावामध्येच आहे ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच ऑब्जेक्ट हा शब्द आलेला आहे यामध्ये। म्हणजे ही केस ऑब्जेक्टची असायला पाहिजे। ही जी केस असणार आहे ऑब्जेक्टिव्ह केस ही वाक्यामधल्या ऑब्जेक्टची जी केस असते त्याला ऑब्जेक्टिव्ह केस असं म्हटलं जात असतं। आणि मराठीमध्ये या ऑब्जेक्टिव्ह केसलाच म्हणतात द्वितीया विभक्ती। तिसरी केस असणार या ठिकाणी डेटिव्ह केस। आणि डेटिव्ह केस म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे की डेटिव्ह केस म्हणजे चतुर्थी विभक्ती। आता चतुर्थी विभक्ती मराठीचा थोडासा संदर्भ समजून घ्यायचा या ठिकाणी। चतुर्थी विभक्तीमध्ये मराठी व्याकरणामध्ये द्विकर्मक वाक्य येत असतं। आणि त्याच पद्धतीनं इंग्लिशमध्येही लक्षात घ्यायचं की डेटिव्ह केस जर आली असेल वाक्यामध्ये तर त्या वाक्यामध्ये 2 कर्म असतात, म्हणजे डबल ऑब्जेक्ट या वाक्यामध्ये असते। म्हणजे या डेटिव्ह केस समजून घेताना डबल ऑब्जेक्ट कॉन्सेप्ट काय असणार आहे ही आपल्याला काय करायची या ठिकाणी कव्हर करायची आहे। नंतरची केस असते लक्षात घ्या या ठिकाणी पॉझिटिव्ह केस। आणि पॉझिटिव्ह केसचा अर्थ होतो या ठिकाणी षष्ठी विभक्ती, लक्षात घ्यायचं आहे। पॉझिटिव्ह केस ही मालकी हक्क दर्शवण्यासाठी वापरल्या जात असते, त्याच्या नावातच ते बघा। पॉझिटिव्ह हा शब्दच मुळात बनला पोझिशन पासून, आणि पोझिशन म्हणजेच काय, पोझिशन पासून शब्द बनला पॉझिटिव्ह केस। म्हणजे पोझिशन म्हणजेच मालकी हक्क, आणि पॉझिटिव्ह केस ही मालकी हक्क दर्शवण्यासाठी वापरली जाणारी केस असते। आणि मराठीमध्ये या केसला म्हटलं जात असतं षष्ठी विभक्ती। आणि जी 5वी विभक्ती असणार इंग्लिशमध्ये ती असणारी व्होकेटिव्ह केस। आणि व्होकेटिव्ह केस म्हणजेच मराठीमधली संबोधन विभक्ती असं म्हटलं जात असतं। म्हणजे आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं, ह्या 5 ज्या केसेस असणार आहे याची माहिती जी असणार आहे ती आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची आहे। तर बघा नाउन केसेस आपल्याला बघायच्या या ठिकाणी। नाउन केसेसमध्ये पहिली जी केस असणार आहे ती असणार आहे या ठिकाणी इथं नॉमिनेटिव्ह केस। पहिली केस असणार या ठिकाणी नॉमिनेटिव्ह केस, त्यालाच म्हटलं जात असतं इथं सब्जेक्टिव्ह केस असंही म्हणतात। आता नॉमिनेटिव्ह केसमध्ये बघा, आता नॉमिनेटिव्ह केस किंवा सब्जेक्टिव्ह केसचा अर्थ मी अगोदरच सांगितला, याचाच अर्थ होतो या ठिकाणी प्रथमा विभक्ती, प्रथमा विभक्ती। आता मराठी ग्रामरशी थोडं इथं लक्षात घ्यायचं आहे की याचं साम्य असतं। मराठी ग्रामरमध्ये लक्षात घ्यायचं आहे, मराठी ग्रामरमध्ये प्रथमा विभक्तीचा जो कारकार्थ असतो तो कर्ता असतो, लक्षात घ्यायचं आहे। म्हणजे त्याचा कारकार्थ जो असतो तो कर्ता असतो। म्हणजेच आता इथं लक्षात घ्यायचं आहे, इथं नावातच बघा सब्जेक्टिव्ह केस असं म्हटलेलं आहे। म्हणजे इंग्लिशमध्ये वाक्यातील सब्जेक्टची जी केस असती ती नेहमी नॉमिनेटिव्ह केसच असती, लक्षात घ्यायचं आहे। मग आता या वाक्यामध्ये तुम्हाला हे समजलं पाहिजे। आता सब्जेक्ट शोधायचा कसा, लक्षात घ्यायचं आहे। वाक्यातला सब्जेक्ट कसा शोधतात, तर दिलेल्या वाक्याला
जर हू न प्रश्न विचारला गेला, दिलेल्या वाक्याला जर हू न प्रश्न विचारला तर त्याचं जे आन्सर असणार आहे, जे काही उत्तर आपल्याला भेटतं ते नेहमी या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, तो वाक्यातला सब्जेक्ट असतो. आणि हा जो सब्जेक्ट असणार आहे मग याची जी केस असती तीच केस असते या ठिकाणी नॉमिनेटिव्ह किंवा सब्जेक्टिव्ह केस. तर याचीच जी विभक्ती असणार आहे यालाच नॉमिनेटिव्ह किंवा सब्जेक्टिव्ह केस असं म्हटलं जात असतं. म्हणजे सब्जेक्टिव्ह केस वाक्यामध्ये नेहमी सब्जेक्टची केस असते. आणि सब्जेक्टला जर वाक्यामध्ये शोधायचं असेल तर दिलेल्या वाक्याला हूने प्रश्न विचारा आणि हूने प्रश्न विचारल्यानंतर त्याचं जे आन्सर भेटेल ते आन्सर म्हणजेच लक्षात घ्यायचं, हे जे काही आन्सर येईल त्याचा आन्सर जे भेटणार आहे तोच असतो वाक्यातला सब्जेक्ट. आणि सब्जेक्ट जो असणार आहे त्याचीच केस असते या ठिकाणी नॉमिनेटिव्ह किंवा सब्जेक्टिव्ह केस. मग या पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला हेच इथं तुम्ही शिकला असाल की वाक्यातला सब्जेक्ट कसा शोधायचा. कारण सब्जेक्ट शोधल्यानंतरच त्याची केस आपल्याला समजणार आहे की या शब्दाची केस म्हणजे त्या सब्जेक्टची केस ही नॉमिनेटिव्ह केस असली पाहिजे. मग या ठिकाणी आता 2 वाक्य घेतलेले आहेत आपण. या वाक्यावरून आपण थोडंसं काय करायचं आहे की समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे की करता कसा शोधायचा आहे, सब्जेक्ट कसा फाइंड आउट करायचा आणि त्याची केस कशी ओळखायची. तर आता या वाक्यामध्ये बघायचं आहे, पहिलाच वाक्य असणार या ठिकाणी राहुल प्लेस क्रिकेट. राहुल प्लेस क्रिकेट म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या मी वर्बचा पार्ट वेगळा करतो या ठिकाणी आणि दिलेल्या वर्बला मी हू न प्रश्न विचारतो. म्हणजे इथं लक्षात घ्या प्रश्न असा तयार होईल, हू डज प्ले क्रिकेट. हू डज प्ले क्रिकेट. आता ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लक्षात घ्या हू न प्रश्न विचारल्यानंतर इथं उत्तर याचं जे आन्सर असणार आहे ते काय मिळतं ते लक्षात घ्या. इथं उत्तर भेटतं या ठिकाणी राहुल. म्हणजे या ठिकाणी आन्सर भेटणारे राहुल. हू डज प्ले क्रिकेट या प्रश्नाचं उत्तर भेटतं या ठिकाणी राहुल. म्हणजेच आता हा राहुल जो असला पाहिजे वाक्यात हा या वाक्याचा सब्जेक्ट असला पाहिजे. हा वाक्याचा सब्जेक्ट असणार आणि याची जी केस असते लक्षात घ्यायचं या ठिकाणी हे राहुल जे वापरले गेलं याची जी केस असणार आता या ठिकाणी याची केस असती नॉमिनेटिव्ह केस किंवा सब्जेक्टिव्ह केस. यालाच म्हटलं जात असतं सब्जेक्टिव्ह केस. म्हणजे आता इथं लक्षात घ्यायचं अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला करता फाइंड आउट करता येतो म्हणजे सब्जेक्ट फाइंड आउट करता येतो आणि त्यानुसार मग त्याची केस आपल्याला ओळखता येते की ही याची केस ही सब्जेक्टिव्ह केस असली पाहिजे. दुसरं एक्झाम्पल पहा. मग सब्जेक्टच्या जागी लक्षात घ्यायचं आता सब्जेक्टच्या जागी आपण पहिल्याच लेक्चरमध्ये बघितलं होतं सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट असं वाक्याचं स्ट्रक्चर असताना सब्जेक्टच्या जागी नाऊन येत असतो आणि नाऊनच्या जागी प्रोनाऊन येत असतो. म्हणजेच त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे सब्जेक्टच्या जागी एकतर नाऊन असला पाहिजे किंवा प्रोनाऊन असला पाहिजे. म्हणजे फक्त नाऊनचीच सब्जेक्टिव्ह केस असते असं होणार नाही आहे, प्रोनाऊनचीही असू शकते. म्हणून हे दुसरं उदाहरण इथं लक्षात घ्यायचं आहे. आता या उदाहरणामध्ये ही वेंट टू पुणे. ही वेंट टू पुणे तो पुण्याला गेला असं उदाहरण होतं. आता या क्रियापदाला इथं हू न प्रश्न विचारा. हू न प्रश्न विचारल्यानंतर प्रश्न कसा तयार होईल लक्षात घ्यायचा आहे हू डीड गो टू पुणे. आता या अशा पद्धतीने प्रश्न विचारल्यानंतर या हूचं जे आन्सर असणार आहे जे हा जो प्रश्न विचारला याचं जे आन्सर असणार आहे ते असणार या ठिकाणी ही. म्हणजे आन्सर इथं जर ही असेल म्हणजे हा प्रोनाऊन असणं वापरला गेला म्हणजेच या वाक्यातला सब्जेक्ट जो असणार इथं हा ही आहे. म्हणजे हा वाक्यातला सब्जेक्ट जर ही असेल तर मग आता याची जी केस असायला पाहिजे ती केस असली पाहिजे या ठिकाणी इथं नॉमिनेटिव्ह किंवा सब्जेक्टिव्ह केस. म्हणजे हा जो इथं करता असणार आहे त्याला सब्जेक्टिव्ह केसमध्ये हा करता इथं वापरलेला असणार आहे. तर अशा पद्धतीनं लक्षात घ्यायचं आहे की इथं जी केस असणार नॉमिनेटिव्ह केस किंवा सब्जेक्टिव्ह केस ओळखण्यासाठी वाक्यातला सब्जेक्ट फाइंड आउट करणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि वाक्यातला सब्जेक्ट जर तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल तर दिलेल्या वाक्याला हू न प्रश्न विचारा आणि हूचं जे उत्तर म्हणजे त्या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे तोच वाक्यातला इथं करता असतो म्हणजे तो सब्जेक्ट असतो. आणि त्या सब्जेक्टच्या जागी नाऊन किंवा प्रोनाऊन आलेला असेल तर मग त्याची जी केस असते तीच केस असणार या ठिकाणी सब्जेक्टिव्ह केस. दुसरी जी केस असणारी लक्षात घ्यायचं आहे ही आपण या ठिकाणी नॉमिनेटिव्ह केस किंवा सब्जेक्टिव्ह केसबद्दल माहिती घेतली. दुसरी केस असणार आहे ती बघायची. दुसरी केस बघा 2 नंबरची केस असणार या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह किंवा ॲक्युजेटिव्ह केस. ऑब्जेक्टिव्ह किंवा ॲक्युजेटिव्ह केस. आता ऑब्जेक्टिव्ह किंवा ॲक्युजेटिव्ह केसला मराठीमध्ये म्हटलं जात असतं या ठिकाणी द्वितीय विभक्ती. यालाच म्हटलं जात असतं या ठिकाणी द्वितीय विभक्ती. आणि द्वितीय विभक्तीचा कारकार्थ
द्वितीय विभक्तीचा कारकार्थ मराठीमध्ये कर्म आहे, कर्म आहे. आणि इथंही लक्षात घ्यायचं आहे ऑब्जेक्टिव्ह किंवा ॲक्युझिटिव्ह केस ही वाक्यामधील ऑब्जेक्टची केस असते. म्हणजे ऑब्जेक्टच्या जागी जो शब्द येणार किंवा जो नाऊन किंवा प्रोनाऊन येणार आहे त्याची जी केस असती त्याला ऑब्जेक्टिव्ह किंवा ॲक्युझिटिव्ह केस असं म्हटलं जात असतं. म्हणजे आता लक्षात घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी की सब्जेक्टिव्ह केस आपण शिकलो, त्यामध्ये आपण सब्जेक्ट कसा शोधायचा हे ओळखलं. आता इथं ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये लक्षात घ्यायचं आहे की ऑब्जेक्ट कसा ओळखावा, वाक्यात आलेला ऑब्जेक्ट कसा ओळखावा हे समजून घ्यायचा. हा मुद्दाच महत्त्वाचा आहे, कारण लक्षात घ्यायचं आहे समोर ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब पण तुम्हाला इंग्लिशमध्ये शिकावं लागत असतं. आणि ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे सकर्मक वाक्य, इंट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजेच असायला पाहिजे इथं अकर्मक वाक्य. म्हणजे आता लक्षात घ्या ही कॉन्सेप्ट जर समजून घ्यायची आहे तर वाक्यात ऑब्जेक्ट ओळखता यायला पाहिजे. आणि ऑब्जेक्ट कसं ओळखायचं हेच आपल्याला या वाक्यातून काय करायचं आहे समजून घ्यायचं आहे. आता वाक्यात दिलेल्या वाक्यामध्ये ऑब्जेक्टला जर तुम्हाला शोधायचं असेल तर दोन प्रश्नांची उत्तरं नेहमी लक्षात घ्यायचं आहे की दोन प्रश्नांची उत्तरं ऑब्जेक्ट असू शकतात. एक तर तुम्हाला प्रश्न हुमनं विचारावा लागेल, हुमनं प्रश्न विचारा, किंवा या ठिकाणी तुम्ही व्हॉटनं प्रश्न विचारा. हुम किंवा व्हॉटनं प्रश्न विचारल्यानंतर वाक्यामध्ये जे आन्सर भेटेल तेच वाक्यामधले कर्म असतात, म्हणजे ऑब्जेक्ट असतात, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजेच वाक्यात ऑब्जेक्ट जर शोधायचा असेल तर एकतर व्हॉटनं प्रश्न विचारा किंवा हुमनं प्रश्न विचारावा लागतो. जेव्हा कर्माची जागा एखाद्या व्यक्तीनं घेतलेली असते, म्हणजेच त्या ठिकाणी एखादा व्यक्ती असतो, तर त्यावेळेस प्रश्न हुमनं विचारायचा आहे. आणि जेव्हा कर्माची जागा म्हणजेच ऑब्जेक्टची जागा एखादी वस्तू घेते त्यावेळेस प्रश्न हा या ठिकाणी व्हॉटनं विचारायचा आहे. जेच इथं लक्षात घ्यायचं आहे की हुमनं प्रश्न विचारल्यानंतर जे ऑब्जेक्ट आपल्याला उत्तर भेटेल ते व्यक्तिवाचक असते, ते व्यक्तिवाचक असते. आणि व्हॉटनं प्रश्न विचारल्यानंतर जे ऑब्जेक्ट आपल्याला भेटते ते नेहमी वस्तुवाचक असते, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे आणि याची जे उत्तरं भेटतील त्या शब्दाची, त्या ऑब्जेक्टची जी केस असते त्यालाच म्हटलं जात असतं या ठिकाणी, ती जी केस असणार आहे त्याला म्हटलं जात असतं ॲक्युझिटिव्ह केस किंवा ऑब्जेक्टिव्ह केस. म्हणजेच पहिल्या विभक्तीमध्ये लक्षात घ्यायचं आहे की सब्जेक्टिव्ह केसमध्ये सब्जेक्ट कसा फाइंड आउट करायचा हे लक्षात आलं पाहिजे. आणि ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये ऑब्जेक्ट कशा पद्धतीनं फाइंड आउट करायचा हे समजायला पाहिजे. कारण ऑब्जेक्ट फाइंड आउट करता यायलाच पाहिजे, त्याच्यावरती पुढचा एक टॉपिक परत डिपेंड असतो, लक्षात घ्यायचं आहे. आपण समोर जेव्हा वर्ब तुम्ही शिकसाल त्यावेळेस लक्षात घ्यायचं की त्यामध्ये मेन वर्बचे दोन प्रकार पडतात. एक असतो ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि दुसरा असतो इंट्रान्झिटिव्ह वर्ब. ट्रान्झिटिव्ह म्हणजेच सकर्मक आणि इंट्रान्झिटिव्ह म्हणजेच अकर्मक. आणि त्या ठिकाणी ऑब्जेक्ट ओळखता येणं गरजेचं असतं. जर वाक्यामध्ये वापरलेलं वर्ब हे ट्रान्झिटिव्ह आहे की इंट्रान्झिटिव्ह आहे हे जर ओळखायचं असेल तर वाक्यात ऑब्जेक्ट फाइंड आउट करता यायला पाहिजे. मग अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे की हे ऑब्जेक्टिव्ह केस शिकतानाच तुम्ही काय ओळखणं शिकताय या ठिकाणी, तर ऑब्जेक्ट कसं ओळखायचं हेही तुम्ही शिकताय. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आता परत की हुमनं प्रश्न विचारला तर जे ऑब्जेक्ट आपल्याला मिळतं ते नेहमी व्यक्तिवाचक असतं. आणि व्हॉटनं प्रश्न जर विचारला तर जे ऑब्जेक्ट आपल्याला भेटणार आहे ते नेहमी वस्तुवाचक असते. आणि याची जी केस असणार आहे त्याला ती जी केस असते ती ऑब्जेक्टिव्ह केस किंवा ॲक्युझिटिव्ह केस असली पाहिजे. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं हे दोन उदाहरणं घेतले, या दोन उदाहरणावरती आपल्याला ऑब्जेक्ट कसा फाइंड आउट करायचा आणि त्याची केस कशी ओळखायची ते लक्षात घ्यायचं. पहिलं उदाहरण असणार या ठिकाणी आय हेल्प हर, आय हेल्प हर. आता मी तिला मदत करतो अशा पद्धतीचं वाक्य. आणि या वाक्यामध्ये लक्षात घ्यायचं आता की या वाक्यात या ठिकाणी मी अशा पद्धतीनं वाक्य तोडतो. इथं V1 वापरलेला आहे. मग आता जर मला प्रश्न विचारायचा लक्षात घ्यायचं आहे ऑब्जेक्टच्या जागी इथं लक्षात घ्या इथं ऑब्जेक्ट कसा फाइंड आउट करायचा वाक्यामध्ये. इथं व्यक्ती आलेला आहे म्हणून या ठिकाणी हुमनं मी प्रश्न विचारतो या ठिकाणी की हुम डू आय हेल्प, मी कोणाला मदत करतो असा जर प्रश्न विचारला तर इथं आन्सर काय भेटतं ते लक्षात घ्यायचं आहे हर. आणि मग वाक्यामध्ये हा जो हर हे जे प्रोनाऊन आलेलं आहे हर हे काय असलं पाहिजे वाक्यात, तर हे ऑब्जेक्ट असणार आहे. आणि ऑब्जेक्टच्या जागी इथं हर म्हटल्यानंतर हे प्रोनाऊन आहे, हे व्यक्तीसाठी वापरलं जात असतं. म्हणून आपण प्रश्न कशानं विचारला इथं हुमनं प्रश्न विचारला. म्हणजे वाक्यातलं ऑब्जेक्ट जर फाइंड आउट करायचा असेल आणि ऑब्जेक्टच्या जागी जर एखादी व्यक्ती जर आलेली असेल तर मग त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की प्रश्न हुमनं विचारावा लागतो. हुमनं प्रश्न विचारल्यानंतर जे आन्सर भेटेल त्याचीच केस. आता या इथं लक्षात घ्यायचं आहे हे जे ऑब्जेक्ट इथं मिळालं इथं हर, याची जी केस असणार आहे ती केस असते या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह केस. तर याची जी केस असायला पाहिजे ती ऑब्जेक्टिव्ह केस असणार.
आता याच पद्धतीनं दुसरं सेंटेन्स पहा या ठिकाणी, आय मेक द टॉईस, आय मेक द टॉईस, मी टॉईस बनवतो असं वाक्य आहे, सरळ सिंपल वाक्य. या ठिकाणी लक्षात घ्या वर्बचा पार्ट मी वेगळा केला, V1 असणार, याला मी प्रश्न विचारतो. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, प्रश्न विचारल्यानंतर व्हॉटनं प्रश्न विचारायचा आहे, व्हॉट डू आय मेक. जर तुम्ही व्हॉटनं प्रश्न जर विचारला तर लक्षात घ्यायचं आहे याचं जे आन्सर असणार आहे या वाक्यामध्ये काय भेटणार, तर इथं द टॉईस. आणि द टॉईस लक्षात घ्यायचं ही वस्तू आहे, इथं व्यक्ती नाही, म्हणून प्रश्न कशाने विचारला गेला तर व्हॉटनं प्रश्न विचारला होता. म्हणजेच या वाक्यात या मेन वर्बच्या नंतर हे जे काही आलेलं आहे हे वाक्यात ऑब्जेक्ट असायला पाहिजे, हे ऑब्जेक्ट असणार. आणि हे ऑब्जेक्ट असल्यामुळं या शब्दाची जी काही केस असणार आहे ती केस असायला पाहिजे. आता या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह केस, तर ती केस असली पाहिजेत ऑब्जेक्टिव्ह केस. म्हणजे अशा पद्धतीने इथं लक्षात ठेवायचं आहे. आता एक ट्रिक्स पण लक्षात घ्यायची या ठिकाणी, जर वाक्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्ट फाइंड आउट करायचा आहे, आता हे तर तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की ही नियमानुसार फाइंड आउट करू राहिले. हुमनं प्रश्न विचारा किंवा व्हॉटनं प्रश्न विचारल्यानंतर त्याची जी उत्तरं भेटतील ते ऑब्जेक्ट वाक्यामध्ये असते आणि त्याची जी केस असते ती ऑब्जेक्टिव्ह केस असते, हे तुम्ही नियमानुसार गेले. थोडं ट्रिकी जर जायचं असेल, आता या ठिकाणी लक्षात घ्या की ट्रान्झिटिव्ह इंट्रान्झिटिव्ह सेंटेन्स बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये विचारले जात असतात. आणि ट्रान्झिटिव्ह इंट्रान्झिटिव्ह सेंटेन्स जर ओळखायचे असतील तर एक ट्रिक्स तुम्हाला इथं लक्षात घ्यायची आहे. वाक्यामधचं स्ट्रक्चर इथं तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. सेंटेन्सचं स्ट्रक्चर काय असतं ते लक्षात घ्या. सेंटेन्सचं स्ट्रक्चर अशा पद्धती असणार आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब, इथं मी पूर्ण सब्जेक्टचं हे लिहितो. तर अशा पद्धतीनं सब्जेक्ट प्लस नंतर या ठिकाणी असणार हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट असतं, लक्षात घ्यायचं. म्हणजे आता ट्रिकी जायचं आहे, जर ट्रिक्स लक्षात घ्यायची या ठिकाणी की ऑब्जेक्ट वाक्यात कसं ओळखायचं हे जर लक्षात घ्यायचं असेल तर वाक्यातल्या मेन वर्ब नंतर इथं लक्षात घ्यायचं, ही इथं मेन वर्ब असणार आहे. वाक्यातल्या मेन वर्ब नंतर जर वाक्यामध्ये या ठिकाणी लक्षात घ्यायचं हे या जागी जर इथं नाऊन किंवा प्रोनाऊन जर वापरला गेला असेल, नाऊन किंवा प्रोनाऊन जर इथं वापरला गेला असेल तर मग ह्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे असं गृहीत धरलं जात असतं. म्हणजे हे जे असणार ऑब्जेक्टच्या जागी कोण येतं, एक तर नाऊन येणार किंवा प्रोनाऊन येणार आहे. म्हणजे मेन वर्बच्या नंतर जर वाक्यामध्ये नाऊन किंवा प्रोनाऊन जर येत असेल तर मग त्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट असतं, हे लक्षात घ्या. ही ट्रिकी तुम्ही लक्षात ठेवू शकता, ऑब्जेक्टला कसं फाइंड आउट करायचं आहे. आता या वाक्यातही तुम्ही बघा ही जी ट्रिक्स असणार तुम्ही या दोन्ही वाक्यावरती ट्राय करा. इथं हेल्प हे मेन वर्ब होतं आणि मेन वर्बच्या नंतर आलेला या ठिकाणी प्रोनाऊन आलेलं बघा, हे ऑब्जेक्टिव्ह केसमधलं प्रोनाऊन घेतलेलं आहे. आणि प्रोनाऊन आहे म्हणजेच आता याचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे की या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे. आणि तसंच इथंही लक्षात घ्यायचं आहे की आय मेक द टॉईज या सेंटेन्समध्ये बघायचं आहे, आय मेक द टॉईजमध्ये हे मेन वर्ब होतं, मेक हे या वाक्यात मेन वर्ब असणार. यानंतर बघायचं आहे या ठिकाणी हे जे वापरलं गेलं टॉईज हे काय इथं नाऊन आलेलं आहे. आणि मेन वर्बच्या नंतर नाऊन किंवा प्रोनाऊन जर असेल तर ते वाक्यात ऑब्जेक्ट असतं, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही ट्रिकी पण लक्षात ठेवू शकता, या ठिकाणी ट्रिक्स लक्षात ठेवू शकता की ऑब्जेक्टला कशा पद्धतीनं फाइंड आउट करायचं आहे. हा टॉपिक इथंच नाही तर ट्रान्झिटिव्ह इंट्रान्झिटिव्ह वर्कमध्ये सुद्धा तुम्हाला काम येणार आहे. त्यामुळं हा लक्षात ठेवायचा आहे की ऑब्जेक्टला कशा पद्धतीनं फाइंड आउट करता येते. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह केस किंवा ॲक्युझिटिव्ह केसबद्दल माहिती बघितली. पुढची केस बघा, तिसरी केस असणार आहे या ठिकाणी, तिसरी केस असणार आहे डेटिव्ह केस. तिसरी केस या ठिकाणी इथं डेटिव्ह केस. आता डेटिव्ह केसचा अर्थ लक्षात घ्या. पहिले तर डेटिव्ह केसचा अर्थ होतो या ठिकाणी चतुर्थी विभक्ती, चतुर्थी विभक्ती. आणि चतुर्थी विभक्तीमध्ये मराठीमध्ये तर थोडं लक्षात, मराठी ग्रामर जर तुम्ही वाचला असेल, मराठी व्याकरण जर तुम्ही वाचला असेल तर मराठी व्याकरणामध्ये चतुर्थी विभक्ती जी असते त्यामध्ये द्विकर्मक वाक्य असतं, दोन कर्म असतात त्या वाक्यामध्ये. म्हणजे डेटिव्ह केसचा अर्थ जर इथं चतुर्थी विभक्ती होत असेल तर मग या डेटिव्ह केसमध्ये पण डबल ऑब्जेक्ट असलं पाहिजे. मग आता सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की डेटिव्ह केसचा अर्थ काय होतो तर चतुर्थी विभक्ती. आणि चतुर्थी विभक्तीमध्ये डेटिव्ह केसमध्ये म्हणजे आता इथे लक्षात घ्या डेटिव्ह केसमध्ये डबल ऑब्जेक्ट ही कॉन्सेप्ट असते, लक्षात घ्यायचं. आणि डबल ऑब्जेक्ट कॉन्सेप्ट ही समजून घ्यायची आहे की डबल ऑब्जेक्ट कॉन्सेप्ट काय असणार. डबल ऑब्जेक्ट कॉन्सेप्टमध्ये दोन ऑब्जेक्ट असतात या ठिकाणी लक्षात घ्यायचं. म्हणजे एकाच सेंटेन्समध्ये जेव्हा दोन ऑब्जेक्ट असतात तर त्याला म्हटलं जात असते इथं डबल ऑब्जेक्ट. आता डबल ऑब्जेक्टबद्दल आपल्याला माहिती समजून घेतली पाहिजे. म्हणजे ऑब्जेक्टचे जे दोन प्रकार पडतात ते आपल्याला काय करायचे इथं पहिले समजून घ्यायचे. ऑब्जेक्टचे प्रकार जे असणार आहेत ते समजून घ्यायचे. ऑब्जेक्टचे दोन प्रकार असतात, लक्षात घ्या.
इथं दोन प्रकार असणार. पहिला प्रकार असतो या ठिकाणी लक्षात घ्या डायरेक्ट ऑब्जेक्ट. पहिला प्रकार असतो इथं डायरेक्ट ऑब्जेक्ट. डायरेक्ट ऑब्जेक्टलाच मराठीमध्ये म्हटलं जात असतं प्रत्यक्ष कर्म, म्हणजे यालाच म्हटलं जात असतं इथं प्रत्यक्ष कर्म. आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट दुसरा जो प्रकार पडतो ऑब्जेक्टचा तो असणार या ठिकाणी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्टलाच मराठीमध्ये म्हटलं जात असतं या ठिकाणी अप्रत्यक्ष कर्म. अप्रत्यक्ष कर्म. अप्रत्यक्ष कर्म. आता इथं लक्षात घ्यायचं आहे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्टला कसं फाइंड आउट करायचं किंवा एकाच वाक्यामध्ये आल्यानंतर हे कोणतं डायरेक्ट ऑब्जेक्ट असणार आहे आणि कोणतं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असणार आहे याला कसं फाइंड आउट करायचं ते लक्षात घ्या. डायरेक्ट ऑब्जेक्ट जे असणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे ते नेहमी वस्तुवाचकच असतं. डायरेक्ट ऑब्जेक्ट हे व्यक्तिवाचक नसतं हे लक्षात घ्यायचं आहे. नेहमी वस्तुवाचकच असतं. आणि जे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असणार आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट नेहमी व्यक्तिवाचकच असतं, हे वस्तुवाचक नसतं. लक्षात घ्यायचं आहे हे नेहमी व्यक्तिवाचकच असतं. म्हणजे या ठिकाणी थिंग किंवा एखादी वस्तू येणार आणि या इनडायरेक्ट ऑब्जेक्टच्या जागी एखादा व्यक्ती येत असतो हे लक्षात घ्यायचं आहे. मग आता वस्तुवाचक आहे म्हणजेच याला फाइंड आउट करायचं आहे वाक्यामध्ये तर प्रश्न वाटणं विचारावा लागतो. वाटणं प्रश्न विचारल्यानंतर जे आन्सर भेटत तिथं डायरेक्ट ऑब्जेक्ट असतो. आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्टच्या जागी लक्षात घ्यायचं आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्टमध्ये प्रश्न व्यक्तिवाचक म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट व्यक्तिवाचक असल्यामुळं या ठिकाणी प्रश्न होम न विचारायचा. म्हणजे व्हॉटचं जे उत्तर भेटेल या वाक्यामध्ये ते डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट लक्षात घ्यायचं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जर उत्तर शोधायचं असेल तर होमनं प्रश्न विचारा. होमनं प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर भेटेल ते वाक्यामधलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे की दोन ऑब्जेक्ट जर वाक्यामध्ये असतील तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जर वाक्यात आले तर एक जो हे असणार तुमचं ऑब्जेक्ट जे असलं पाहिजे ते वस्तुवाचक असतं आणि दुसरं व्यक्तिवाचक असतं. दोन्ही वस्तुवाचक किंवा दोन्ही व्यक्तिवाचक असं इथं होत नाही हे लक्षात घ्यायचं आहे. मग आता लक्षात घ्या डायरेक्ट ऑब्जेक्ट इथं जरी दोन ऑब्जेक्ट असले तरी आपण आपल्याला बघायची इथं डेटिव्ह केस. डेटिव्ह केस म्हणजे चतुर्थी विभक्ती बघायची इथं. तर डायरेक्ट ऑब्जेक्ट जे वाक्यामध्ये असतं त्याची जी केस असते ते लक्षात घ्यायची ती नेहमी ऑब्जेक्टिव्ह केस असते. जे डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं वाक्यातलं त्याची केस ही नेहमी ऑब्जेक्टिव्ह केस असते. तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जे असतं वाक्यातलं याची केस नेहमी डेटिव्ह केस असते. याची केस जी असणार ती डेटिव्ह केस असणार. मग आता हे लक्षात ठेवायचे की डेटिव्ह केस कोणाची असणार आहे तर इनडायरेक्ट ऑब्जेक्टची डेटिव्ह केस असते. डायरेक्ट ऑब्जेक्टची या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह केस असते. आता एक ट्रिकी हे लक्षात घ्या थोडं विसरल्यासारखं होऊ शकतं या ठिकाणी की कोणत्या ऑब्जेक्टची कोणती केस असणार. तर इथं तुम्ही डायरेक्टली तर एक ट्रिक्स म्हणून लक्षात ठेवायचं आहे डीओ डू तुम्ही लक्षात ठेवू शकता या ठिकाणी. डी म्हणजेच काय असणार इथं डायरेक्ट आणि ओ म्हणजेच काय असणार पाहिजे या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह केस. म्हणजे डू हा शब्द जरी लक्षात ठेवला तुम्ही तरी समजतं की डायरेक्ट ऑब्जेक्टची जी केस असणार ती ऑब्जेक्टिव्ह केस असणार. आणि दुसरी ट्रिक्स तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता आय डी लक्षात ठेवा. आय डी म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आय म्हणजेच या ठिकाणी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि डी म्हणजेच काय असलं पाहिजे तर डेटिव्ह केस. अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी त्याला लक्षात ठेवू शकता. म्हणजे डेटिव्ह केसच्या वाक्यामध्ये डबल ऑब्जेक्ट असते. आता डबल ऑब्जेक्टचा वापर पुढच्या म्हणजे तुम्ही इंग्लिश जेव्हा वाचाल किंवा इंग्लिशचं म्हणजे समोर तुम्ही इंग्लिश जेव्हा वाचला असतात त्यावेळेस कोणत्या ठिकाणी याचा संदर्भ येतो ते समजून घ्या. चेंज द व्हाईसच्या वाक्यामध्ये जर डबल ऑब्जेक्टचं वाक्य जर असलं तर तिथं चेंज द व्हाईस दोन पद्धतीनं तयार होतात. लक्षात घ्यायचं म्हणजे त्या वाक्याचे आन्सर जर तुम्हाला सांगितलं एखादं वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्यात जर डबल ऑब्जेक्ट जर असेल म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट दोन्ही जर उपस्थित असतील तर मात्र त्याचा पॅसिव्ह व्हाईस हा दोन आन्सर तुम्हाला भेटतील त्या ठिकाणी. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला ओळखणं महत्त्वाचं आहे की हे जे वाक्य असणार आहे हे डबल ऑब्जेक्टचं सेंटेन्स असलं पाहिजे. आता सेंटेन्स बघूया. ही तर कॉन्सेप्ट झाली. ही कॉन्सेप्ट आपण समजून घेतली की डायरेक्ट ऑब्जेक्ट काय असणार आहे आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट काय असणार आहे. तिथं वाक्यावरती याला अप्लाय करून बघायचं आहे. एक सेंटेन्स बघा. हे सेंटेन्स असणार आहे या ठिकाणी शी ऑफर्ड मी अ कप ऑफ टी. इथं सेंटेन्स घेतलेलं आहे शी ऑफर्ड मी अ कप ऑफ टी. या वाक्यामध्ये लक्षात घ्या या ठिकाणी शी ऑफर्ड मी तिने मला कप ऑफ टी ऑफर केली असा वाक्याचा अर्थ उराला. म्हणजेच आता या वाक्यामध्ये लक्षात घ्या हा वर्ब होता या ठिकाणी. वर्बचा पार्ट मी या ठिकाणी वेगळा करतो आणि आता डबल ऑब्जेक्ट आहे का नाही ओळखायचं असलं लक्षात घ्या. मी तुम्हाला ट्रिकी जायचं सांगितलं होतं तसंही सांगितलं होतं की मेन वर्ब या वाक्यामध्ये हा काय इथं मेन वर्ब होता. मेन वर्बच्या नंतर या ठिकाणी लक्षात घ्या की इथं प्रोनाऊन आलेला आहे.
मेन वर्बच्या नंतर ऑब्जेक्टिव्ह केसमधला प्रोनाऊन उपस्थित आहे आणि मेन वर्बच्या नंतर इथं अ कप ऑफ टी इथं नाऊनही उपस्थित आहे, म्हणजेच प्रोनाऊन आणि नाऊन दोन्ही उपस्थित आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, इथं जर प्रश्न विचारायचा या ठिकाणी इथं हा जो मी असणार आहे या वाक्यात हा वस्तुवाचक नाही व्यक्तिवाचक आहे. लक्षात घ्या, हा व्यक्तिवाचक आहे. म्हणजे आता इथं प्रश्न कशाने विचारावा लागेल तुम्हाला, होमनं प्रश्न विचारला तर मी उत्तर भेटतं. म्हणजे तिने कॉफी कोणाला ऑफर केली असा जर प्रश्न विचारला तर मग इथं उत्तर काय भेटणार, तर मी. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही जर या ठिकाणी होमनं प्रश्न जर विचारला तर आन्सर काय भेटणार या वाक्यामध्ये, तर इथं होमनं प्रश्न विचारल्यानंतर हे आन्सर भेटणार. म्हणजेच आता हे जे असणार आहे हे जे ऑब्जेक्ट भेटलं वाक्यातलं हे व्यक्तिवाचक आहे आणि व्यक्तिवाचक ऑब्जेक्टची केस नेहमी व्यक्तिवाचक ऑब्जेक्टलाच काय म्हटलं असतं वाक्यात इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. तर हे असलं पाहिजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्टची केस ही कोणती केस असते नेहमी, तर आता इथं ही डेटिव्ह केस असते. इनडायरेक्ट ऑब्जेक्टची केस ही नेहमी डेटिव्ह केस असते. आणि त्याच पद्धतीने आता लक्षात घ्यायचं आहे, इथं समोर बघा हे नाऊन जे आलेलं आहे हे वस्तुवाचक आहे आणि वस्तुवाचक असल्यामुळे याला जर फाइंड आउट करायचं असेल तर व्हॉटनं प्रश्न विचारावा लागतं. म्हणजे आता लक्षात घ्यायचं आहे, तिने मला काय ऑफर केलं, काय याच्यानुसार जर म्हटलं तर प्रश्न इथं व्हॉटनं प्रश्न विचारावा लागणार आणि व्हॉटनं प्रश्न विचारल्यानंतर आन्सर काय भेटतं या ठिकाणी अ कप ऑफ टी. म्हणजेच आता लक्षात घ्या की हे वस्तुवाचक आहे आणि वस्तुवाचक जे ऑब्जेक्ट असतं वाक्यामध्ये ते नेहमी डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. तर हे वाक्यातलं असलं पाहिजे या ठिकाणी डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि डायरेक्ट ऑब्जेक्टची जी केस असणार आहे वाक्यात ती केस असते नेहमी इथं ऑब्जेक्टिव्ह केस. तर याची केस असते या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह केस. म्हणजे अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे की डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जर एकाच वाक्यामध्ये जर वापरले गेले असेल तर मग ते वाक्य डबल ऑब्जेक्टचं वाक्य असं म्हटलं जात असतं. आणि डबल ऑब्जेक्ट हे चेंज द व्हॉइसमध्ये महत्त्वाचं आहे. चेंज द व्हॉइस शिकताना तुम्हाला डबल ऑब्जेक्टचं वाक्य ओळखता यायला पाहिजे, कारण डबल ऑब्जेक्टचे जे पॅसिव्ह व्हॉइस बनल ते दोन पद्धतीनं बनतील, कारण दोन ऑब्जेक्ट असणार. आता चेंज द व्हॉइसमध्ये काय करतो आपण, चेंज द व्हॉइसमध्ये सब्जेक्ट ऑब्जेक्टची जागा घेतो आणि ऑब्जेक्ट सब्जेक्टची जागा घेतो. मग या नियमानुसार जर बघितलं तर मग यामध्ये दोन ऑब्जेक्ट आहे. दोन ऑब्जेक्ट आहे म्हटल्यानंतर दोन ऑब्जेक्ट समोर येऊन काय सब्जेक्टची जागा घेतील आणि दोन पद्धतीनं पॅसिव्ह व्हॉइस बनल. म्हणजेच हा टॉपिक तुम्हाला त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. तर अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं या ठिकाणी की हे ऑब्जेक्टिव्ह डबल ऑब्जेक्ट कॉन्सेप्ट काय असते ही तुम्हाला डेटिव्ह केसमध्ये शिकतानाच समजलेली असेल. पुढची केस बघा या ठिकाणी, पुढची केस असणार या ठिकाणी आता ऑब्जेक्टिव्ह होकेटिव्ह केस. पुढची केस इथं बघायची या ठिकाणी होकेटिव्ह केस. आता होकेटिव्ह केस ही म्हणजेच होकेटिव्ह केस म्हणजेच काय होतं या ठिकाणी अर्थ, होकेटिव्ह केसचा अर्थ होतो या ठिकाणी संबोधन विभक्ती. याचा अर्थच होतो या ठिकाणी संबोधन विभक्ती. संबोधन विभक्ती होकेटिव्ह केसचा अर्थ संबोधन विभक्ती. आणि लक्षात घ्यायचं आहे की मराठी ग्रामरमध्ये ज्या पद्धतीनं नामाला स्वल्पविराम देऊन आपण एक नियमच पाहतो तिथं की नामाला स्वल्पविराम देऊन संबोधन विभक्ती बनते, असा एक नियम असतो त्या ठिकाणी. मग सेम इंग्लिशमध्ये पण तेच लक्षात घ्यायचं आहे की इथं आलेल्या नाऊनला सुरुवातीला आलेल्या नाऊनच्या नंतर कॉमा जर असला तर ती केस असते या ठिकाणी होकेटिव्ह केस. म्हणजे या पहिले तर याचं बेसिक तुम्ही समजून घ्या या होकेटिव्ह केसचा. होकेटिव्ह केस केव्हा असणार लक्षात घ्या. म्हणजे आता होकेटिव्ह केस म्हणजे नाऊनच्या नंतर लक्षात घ्यायचं आहे, नाऊनच्या नंतर जर कॉमाचा वापर जर केला गेला तर ती केस ही होकेटिव्ह केस असते, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे नामाला स्वल्पविराम देऊनच काय तयार होती तर होकेटिव्ह केस तयार होत असते. मग आता हे सेंटेन्स पहा या ठिकाणी इथं शिवाय कम हिअर असं म्हटलेलं आहे. म्हणजे शिवायच्या नंतर या ठिकाणी हे जे नाऊन होतं या नाऊनच्या नंतर या ठिकाणी बघायचं आहे इथं कॉमाचा वापर केलेला आहे आणि कॉमा वापरल्यामुळं आता ही काय असली पाहिजे तर होकेटिव्ह केस असली पाहिजे. आणि आता लक्षात घ्या की होकेटिव्ह केसच्या नंतर म्हणजे या कॉमाच्या नंतरचं जे वाक्य असतं हे जे सेंटेन्स या ठिकाणी हे सेंटेन्स जे असणार आहे हे नेहमी इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतं. इंग्लिशमध्ये हे नेहमी इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतं आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात ही नेहमी लक्षात घ्यायचं आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात ही नेहमी V1 नेच होते. इथं लक्षात घ्यायचं आहे, हा नियम महत्त्वाचा आहे, इथं लक्षात घ्यायचं. म्हणजे होकेटिव्ह केस तुम्ही ओळखली वाक्यामध्ये की होकेटिव्ह केस काय असणार आहे, नाऊनच्या नंतर जर कॉमा वापरला गेला
तर ती केस कोणती असते तर व्होकेटिव्ह केस असते. मग आणि समोरचं जे वाक्य असतं, आता कॉम्याच्या नंतर समोरचं जे वाक्य असणार आहे ते एक सेपरेट सेंटेन्स असतं आणि ते वाक्य इंग्लिशमध्ये नेहमी इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतं, म्हणजेच ते आज्ञार्थी वाक्य असतं. आणि याची सुरुवात लक्षात घ्यायची नेहमी V1च होते. जसं की या ठिकाणी पाहता इथं शिवायच्या नंतर या ठिकाणी हे जे वर्ब वापरलं या ठिकाणी हे V1 वापरलेलं आहे, हे V1च पाहिजे. चा अर्थ समजून घ्यायचा, या ठिकाणी फक्त V1च पाहिजे, म्हणजे त्याला यस किंवा यस प्रत्यय लागणार नाही. आता व्होकेटिव्ह केसचा कन्फ्युजन कोणत्या केस सोबत असतं ते लक्षात घ्यायचं आहे. व्होकेटिव्ह केस आणि नॉमिनेटिव्ह केसचे वाक्य जे असतात ते बऱ्याच वेळेस एकमेकांना बरोबर वाटतात, म्हणजे सारखेच वाटतात, लक्षात घ्यायचं. म्हणजे तिथं कन्फ्युजन आहे. मग ते कन्फ्युजन काय करायचं आहे तुम्हाला दूर करून घ्यायचं आहे. आता आपण काय सांगितलं की व्होकेटिव्ह केस नावाच्या नंतर स्वल्पविराम दिल्यानंतर व्होकेटिव्ह केस असते, पण हा कॉमा जर इथं काढून टाकला इथं लक्षात घ्या. आता हे सेंटेन्स बघा दुसरं, शिवाय कम्स हिअर असं म्हटलेलं आहे. आता या वाक्यामध्ये जे शब्द वापरले ते जवळपास काय सारखेच आहे. शिवाय कम हिअर आणि शिवाय कम्स हिअर हे दोन्ही वाक्य सारखेच दिसणार. पण वरच्या वाक्यात या ठिकाणी नाऊनच्या नंतर काय वापरला होता तर कॉमा वापरला होता आणि या ठिकाणी शिवायच्या नंतर मात्र इथं कॉमा वापरलेला नाही आहे. म्हणजे आता लक्षात घ्या, ही तर कॉमा वापरल्यामुळं ही व्होकेटिव्ह केस होती, याची व्होकेटिव्ह केस असणार, पण या ठिकाणी कॉमा वापरलेला नाही, म्हणजेच ही व्होकेटिव्ह केसमध्ये नाही. हा जो सब्जेक्ट असणार वाक्याचा हा नॉमिनेटिव्ह केसमध्ये आहे किंवा हा सब्जेक्टिव्ह केसमध्ये असं गृहीत धरलं जातं. मग हा जर आता सब्जेक्टिव्ह केसमध्ये असेल तर मग हे जे सेंटेन्स असणार आहे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स होईल. आणि सिम्पल प्रेझेंट टेन्सचा एक नियम असतो, लक्षात घ्यायचा आहे की करता सिम्पल प्रेझेंट टेन्सचा सब्जेक्ट जर थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, थर्ड पर्सन सिंग्युलर जर असला तर क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागतो, क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागतो. म्हणजे लक्षात घ्यायचं आहे, जेव्हा नॉमिनेटिव्ह केसमध्ये सब्जेक्ट असतो त्यावेळेस हे जे वाक्य असणार आहे हे खाली आपण लिहिलं आहे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आहे आणि सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असल्यामुळं याला क्रियापदाला आता यस किंवा यस प्रत्यय लागतो, V1च येणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे या वाक्याचं दोन्ही वाक्य सारखेच वाटतील आणि यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की व्होकेटिव्ह केस ओळखता यायला पाहिजे, म्हणजेच समजतं की इथं कॉमा असला पाहिजे म्हणजे व्होकेटिव्ह केस होईल. मग आता व्होकेटिव्ह केसच्या नंतर येणारं वर्ब हे नेहमी V1च पाहिजे, त्याला यस किंवा यस प्रत्यय लागत नाही किंवा त्याला V2 मध्ये लिहिता येत नाही, कारण हे जे सेंटेन्स असतं समोरचं ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतं आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात इंग्लिशमध्ये नेहमी V1नेच म्हणजे क्रियापदाच्या पहिल्या रूपानेच होते, हे लक्षात घ्या. आणि दुसऱ्या वाक्यात लक्षात घ्या इथं कॉमा वापरलाच नाही, म्हणजेच लक्षात घ्या कॉमा जर वापरला नसेल तर मग हे एक पूर्णच्या पूर्ण सेंटेन्स झालं आणि सेंटेन्समध्ये सब्जेक्ट नंतर काय आलेला आहे V1 आलेला आहे, म्हणजेच टेन्स कोणता आहे तर सिम्पल प्रेझेंट टेन्स. आणि सिम्पल प्रेझेंट टेन्स जर असेल तर मग आता क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागतो, तर इथं क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागला पाहिजे. आता हे व्होकेटिव्ह केस का महत्त्वाचे लक्षात घ्यायचं, आयोगानं यामध्ये MPSC आयोगाने यावरती 2 क्वेश्चन विचारलेले आहेत आणि 2 क्वेश्चन सेम याच पद्धतीनं काय करायचे तुम्हाला सॉल्व्ह करायचे होते. ते दोन्ही क्वेश्चन आपण घेणार या ठिकाणी, ते दोन्ही क्वेश्चन बघूया एकदा. क्वेश्चन बघा पुढचे. आता या पद्धतीने इथं 2 क्वेश्चन आहेत बघा, हा एक क्वेश्चन असणार आहे, हा क्वेश्चनला आपण काय करायचं आहे सॉल्व्ह करून बघायचं आहे. आता या सेंटेन्समध्ये बघा इथं चूज दी करेक्ट सेंटेन्स असा क्वेश्चन विचारला गेला होता आणि या सेंटेन्समध्ये तुम्हाला हा क्वेश्चन इथं सॉल्व्ह करायचा होता. मग या वाक्यामध्ये संदीप कॉल दॅट स्पिनिस्टर बॅक असं वाक्य पहिलं सेंटेन्स वाचून घ्या, संदीप कॉल दॅट स्पिनिस्टर बॅक. आता या सेंटेन्समध्ये लक्षात घ्यायचं संदीप हे नाऊन असणार आणि यानंतर इथं बघायचं आहे की कॉमाचा वापर झालेला आहे. मग नाऊनच्या नंतर जर कॉमा जर वापरला असेल, नाऊनच्या नंतर जर इथं कॉमा जर वापरला तर मग आता लक्षात घ्यायचं आहे की याची जी केस असायला पाहिजे ही केस असली पाहिजे त्या ठिकाणी व्होकेटिव्ह केस. आणि व्होकेटिव्ह केस जर असेल तर मग आता चेक करायचं आहे की समोर येणारं हे जे सेंटेन्स होतं हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असलं पाहिजे आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात ही फक्त V1नच केली जाते. म्हणजे यानंतर हे लक्षात घ्या की हे जे वर्ब वापरलं इथं V1च पाहिजे आणि या वाक्यामध्ये इथं V1च वापरला म्हणजे वाक्य काय असणार आता करेक्ट असलं पाहिजे. हे जे पहिलं सेंटेन्स होते वाक्यातलं तुमचं करेक्ट सेंटेन्स असणार आहे. व्होकेटिव्ह केसमध्ये इथं कॉमा येत असतो आणि कॉमामधून ओळखता येतं की व्होकेटिव्ह केस असणार. नंतर व्होकेटिव्ह केस नंतर येणारं वर्ब जे असणार आहे आता हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य नाही, आता हे व्होकेटिव्ह केस असणार म्हणजे समोरचं वाक्य इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आणि मग त्या इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात ही V1नच झाली पाहिजे, त्याला यस किंवा यस प्रत्यय लागत नाही. आता दुसरं वाक्य बघा, संदीप कॉल दॅट स्पिनिस्टर बॅक. आता दुसऱ्या वाक्याचा अर्थ काय होतो, त्या प्रौढ महिलेला काय करतं तुम्ही वापिस बोलव असा अर्थ उराला. मग आता इथं संदीप कॉल दॅट स्पिनिस्टर बॅकमध्ये इथं वाक्यामध्ये बघायचं आहे, दोन्ही वाक्य जवळपास तुम्हाला सारखे दिसतील.
पण दुसऱ्या वाक्यामध्ये काय आहे, या ठिकाणी कॉमाचा वापर केलेला नाही. संदीप या नाऊन नंतर इथं कॉमाचा वापर केलेला नाही आहे. मग कॉमाचा वापर जर केला नसेल तर आता लक्षात घ्यायचं की या वाक्यामध्ये हा जो नाऊन आलेला आहे याची केस ही या ठिकाणी होकेटिव्ह केस नाही आहे, कारण कॉमाच नाही, कॉमा नाही तर होकेटिव्ह केस नाही, आणि होकेटिव्ह केस नसल्यामुळं आता या संदीप या नाऊनची केस असली पाहिजेत नॉमिनेटिव्ह केस, नॉमिनेटिव्ह किंवा सब्जेक्टिव्ह केस असली पाहिजे. ही जर सब्जेक्टिव्ह केस असेल तर मग आता हे वाक्य झालं सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य. आणि सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये या ठिकाणी कर्ता जर इथं थर्ड पर्सन सिंग्युलर जर असेल तर क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागतो, म्हणजेच इथं हे वापरलेला नाही. वाक्य इथं समजतं की चुकीचं असणार. या ठिकाणी कॉल्स पाहिजे होतं तर वाक्य बरोबर झालं असतं, म्हणजे 2 नंबरचं सेंटेन्स होतं हे इनकरेक्ट सेंटेन्स असलं पाहिजे. तिसरं सेंटेन्स चेक करायचं आहे, संदीप कॉल्स दॅट मिस्टर बॅक. आता या सेंटेन्समध्ये पहा, इथं तिसऱ्या वाक्यातही इथं कॉमा वापरलेला नाही, आणि कॉमा वापरला नाही म्हणजेच लक्षात घ्या हे जे नाऊन वापरलं गेलं हे नॉमिनेटिव्ह केसमध्ये आहे, म्हणजेच हे या ठिकाणी सब्जेक्टिव्ह केसमध्ये असलं पाहिजे. आणि हे नॉमिनेटिव्ह केसमध्ये इथं कॉमाचा वापर केलेलाच नाही आहे, आणि कॉमाचा वापर नसल्या केल्यामुळे नॉमिनेटिव्ह केस. आता हे वाक्य जे असणार हे सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या रूलनुसार तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. मग सिम्पल प्रेझेंट टेन्सचा रूल काय सांगतो की कर्ता जर थर्ड पर्सन सिंग्युलर जर असला तर समोर येणाऱ्या व्हर्बला, या ठिकाणी हे जे व्हर्ब आलं याला यस किंवा यस प्रत्यय लागतो, आणि इथं यस किंवा यस प्रत्यय लागलेला आहे, म्हणजेच हे सेंटेन्स करेक्ट असलं पाहिजे. हे जे तिसरं सेंटेन्स होतं हे करेक्ट सेंटेन्स, हे इनकरेक्ट होतं आणि हे करेक्ट असणार होतं. आता इथं लक्षात घ्या पुढचं वाक्य डी नंबरचं सेंटेन्स बघायचं आहे, संदीप कॉल्स दॅट मिस्टर बॅक. आता या चौथ्या वाक्यात काय केलेलं आहे यांनी की संदीप नंतर इथं कॉमाचा वापर केला. परत इथं पहा, संदीप नंतर कॉमाचा वापर केला म्हणजेच ही केस कोणती झाली या ठिकाणी तर होकेटिव्ह केस. आता या नाऊनची केस असली पाहिजे या ठिकाणी होकेटिव्ह केस, आणि होकेटिव्ह केसचं जर मध्ये जर वाक्य असेल तर आता हे समोरचं वाक्य जे असतं हे पूर्णच्या पूर्ण वाक्य इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असलं पाहिजे. हे पूर्णच्या पूर्ण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. मग इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा नियम काय सांगतो की त्याची सुरुवात नेहमी विवरणेच होते. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की समोर कॉमाच्या नंतर या ठिकाणी जे वर्ब आलेलं आहे याला यस प्रत्यय लावलेला आहे, आणि यस प्रत्यय लावल्यामुळे याची क्रियापदाची सुरुवात ही विवन्न झालेली नाही, म्हणजेच इथं समजतं की हे वाक्य आता चुकीचं आहे, कारण हे वाक्य आता सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य नाही आहे. हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्सच उरलं नाही, कारण ही होकेटिव्ह केस जर असेल तर समोर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स येणार, आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये याला यस किंवा यस लागत नाही. तिथं सुरुवात नेहमी विवन्नच असली पाहिजे, म्हणून हे वाक्य या ठिकाणी इनकरेक्ट सेंटेन्स असलं पाहिजे. हा क्वेश्चन ऑलरेडी आयोगानं विचारलेला क्वेश्चन होता, हे समजून घ्यायचं या ठिकाणी की अशा पद्धतीने या क्वेश्चनला काय करता येतं टॅकल करता येत होतं. आता पुढची केस पहा, या ठिकाणी चूज दी करेक्ट सेंटेन्स. पुढचा क्वेश्चन बघायचा या ठिकाणी. इथं क्वेश्चन असणार दुसरा हा क्वेश्चन विचारला होता, चूज दी करेक्ट सेंटेन्स, चूज दी करेक्ट सेंटेन्स. आता या क्वेश्चनमध्ये बघा सेम त्याच पद्धतीने जसं आपण पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केला सेम त्याच पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. जॉन राईट 1000 लाईन्स पोएम, म्हणजे जॉन 1000 लाईनची पोएम. आता पहिल्या वाक्यामध्ये लक्षात घ्या, पहिल्या वाक्यामध्ये या ठिकाणी काय वापरलेला आहे, इथं कॉमाचा वापर झालेला आहे, आणि कॉमाचा वापर जर केला असेल तर मग आता नाऊनच्या नंतर जर कॉमा जर वापरला सुरुवातीला तर ही केस असती होकेटिव्ह केस. तर ही केस असणारी वाक्यामध्ये होकेटिव्ह केस. आता होकेटिव्ह केस जर वाक्यामध्ये वापरल्या गेली तर समोरचं वाक्य लक्षात घ्यायचं आहे आज्ञार्थी वाक्य, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजे जॉन 1000 लाईन्सची पोएम लिही असं इथं आज्ञा करणं झाली. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या की आता यानंतर येणारे हे जे वर्ब असणारे इथं विवनच असला पाहिजे, म्हणजे हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आता असणार नाही. इथं सुरुवात विवन्नच झाली पाहिजे, आणि इथं विवन्नच वापरला त्यामुळे हे सेंटेन्स बरोबर. तर 1 नंबरचं जे सेंटेन्स होतं पहिलं हे सेंटेन्स करेक्ट असायला पाहिजे. आता दुसरा सेंटेन्स पहा, दुसऱ्या सेंटेन्समध्ये इथं जॉन राईट 1000 लाईन्स पोएम. आता या वाक्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे जॉन हे जो इथं नाऊन वापरलं त्यानंतर कॉमाचा वापर केलेला नाही, आणि कॉमाचा वापर जर केला नसेल तर मग आता या वाक्याचं स्ट्रक्चर काय झालं, सब्जेक्ट वर्ब नंतर या ठिकाणी कॉम्प्लिमेंट आलेलं आहे, आता ऑब्जेक्ट आलेला आहे, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. मग आता या वाक्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की इथं कॉमा वापरला नाही, म्हणजेच याची केस असली पाहिजे आता नॉमिनेटिव्ह केस, आणि नॉमिनेटिव्ह केसमध्ये जर करता असेल तर मग ते वाक्य असणार, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य. आणि सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या नियमानुसार जर आता चेक केलं तर आता लक्षात घ्यायचं आहे की कर्ता या ठिकाणी जॉन थर्ड पर्सन सिंग्युलर आहे,
तृतीय पुरुषी एकवचनी थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर मग समोर येणारा जे वर्ब असणार आहे त्याला आता यस किंवा ईएस प्रत्यय लागला पाहिजे होता, पण इथं वापरलेला नाही. इथं राईट म्हटलेलं आहे, म्हणजेच या ठिकाणी पाहिजे होतं राईट्स, तर वाक्य झालं असतं बरोबर. म्हणजेच इथं वाक्याचा क्रियापदाचा वापर हा चुकीच्या पद्धतीने केला, त्यामुळं हे सेंटेन्स हे रॉंग सेंटेन्स असलं पाहिजे. तिसरं वाक्य बा, जॉन राईट्स 1000 लाईन्स पोएम. आता या वाक्यामध्ये लक्षात घ्यायचं, या ठिकाणी मी या वाक्यातही काही नाही, तर कॉमा वापरलेला नाही आणि कॉमा न वापरल्यामुळं आता याची जी केस असणार आहे जॉनची, ही केस असली पाहिजे त्या ठिकाणी नॉमिनेटिव्ह केस, सब्जेक्टिव्ह केस असली पाहिजे. ही नॉमिनेटिव्ह केस आहे आणि नॉमिनेटिव्ह केस जर असेल तर मग आता जॉन राईट्स 1000 लाईन्स पोएम हे जे वाक्य होईल सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य होईल, कारण सब्जेक्ट त्यानंतर V1 त्याला एस किंवा एस प्रत्यय आणि नंतर 1000 लाईन, हे झालं सिंपल प्रेझेंटचं वाक्य. मग सिंपल प्रेझेंटच्या नियमानुसार इथं लक्षात घ्या, करता जर इथं सिंग्युलर थर्ड पर्सन सिंग्युलर जर असेल तर समोर येणाऱ्या या वर्बला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो आणि इथं लागलेला आहे, म्हणजेच हे वाक्य करेक्ट रिप्रेझेंट केलेलं आहे. म्हणजे हे जे सेंटेन्स असणार आहे करेक्ट सेंटेन्स असायला पाहिजे. आता पुढचं सेंटेन्स पहा, डी नंबरचं सेंटेन्स, जॉन डझंट राईट 1000 लाईन्स पोएम. आता या वाक्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की हे निगेटिव्ह सेंटेन्स बनवलेलं आहे. जॉनच्या नंतर या ठिकाणी कॉमा वापरलेला नाही, म्हणजेच याची पण केस काय असली पाहिजे तर नॉमिनेटिव्ह केस असली पाहिजे. ही नॉमिनेटिव्ह केस आहे, नॉमिनेटिव्ह केस. आता जॉनच्या वाक्यात इथं लक्षात घ्यायचं, हा वर्बचा पार्ट मी वेळा करतो. सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्यामध्ये निगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवताना डू आणि डजचा वापर केला जात असतो, हेल्पिंग वर्ब म्हणून घेतले जात असतात. मग आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं, निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचा होता, थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असताना डजचा हेल्पिंग वर्ब म्हणून वापर करतात, वाक्यात डजचा वापर केलेला आहे. नंतर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की नॉट मेन वर्ब आणि त्याच्यामध्ये घेतलेला आहे, म्हणजेच या ठिकाणी आता पुढचा नियम काय असतो, सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्यात जर डजचा वापर जर केला असेल तर समोर येणाऱ्या क्रियापदाला इथं V1च पाहिजे, याला यस किंवा ईएस प्रत्यय लागणार नाही, कारण डजचा इथं जो यस किंवा ईएस प्रत्यय लावायचा होता तो ऑलरेडी डू सोबत इथं डज आलेला आहे, त्यामुळं इथं वापरायची गरज पडत नाही. म्हणजेच आता लक्षात घ्या, हे चौथं जे वाक्य होतं हे ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स आहे, हे करेक्ट वापरलेलं आहे, म्हणजेच हे सेंटेन्स पण या ठिकाणी करेक्ट असायला पाहिजे. फक्त हे 2 नंबरचं सेंटेन्स जे होतं तिथं इनकरेक्ट सेंटेन्स होतं. म्हणजे हे जे 2 क्वेश्चन होते हे ऑलरेडी आयोगानं विचारून झालेले आहेत आणि ह्या क्वेश्चनला तुम्हाला फक्त नॉमिनेटिव्ह आणि व्होकेटिव्ह केस चांगल्या जर माहीत असल्या तर हे क्वेश्चन सॉल्व करता येत होते. अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे की व्होकेटिव्ह केस आपण बघितलेली आहे. आणि जी 5वी केस असते इंग्लिशमध्ये, ती 5वी केस असते बा या ठिकाणी पॉझिटिव्ह केस. 5वी केस असणार या ठिकाणी पॉझिटिव्ह केस. आता पॉझिटिव्ह केसला कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं, आणि पॉझिटिव्ह केस म्हणजेच मराठीतली असणार या ठिकाणी षष्टी विभक्ती. पॉझिटिव्ह केस म्हणजेच मराठीतली असली पाहिजे षष्टी विभक्ती. आता पॉझिटिव्ह केस लक्षात घ्या, पॉझिटिव्ह केसमध्ये पॉझिटिव्ह हा शब्द कशापासून बनला तर पोझिशन पासून, आणि पोझिशनचा अर्थच होतो या ठिकाणी मालकी हक्क दर्शवणे, मालकी हक्क असा अर्थ होत असतो. आणि पॉझिटिव्ह केसचं कार्य काय असणार, फंक्शन काय असतं लक्षात घ्या, मालकी हक्क दर्शवण्यासाठी ही केस येत असते. मालकी हक्क दर्शविणे, मालकी हक्क दर्शविण्यासाठी या पॉझिटिव्ह केसचा वापर केला जातो. मग आता लक्षात घ्यायचं, पॉझिटिव्ह केस कशा पद्धतीने दाखवतात, जसं मराठीमध्ये पॉझिटिव्ह केस आपण कशी ओळखतो तर मराठीमध्ये आपण त्यासाठी चा, ची, चे, च्याची असे प्रत्यय वापरतो. आणि सेम इथं लक्षात घ्यायचं. आता ही इंग्लिशमध्ये पॉझिटिव्ह केस कशा पद्धतीने लिहिल्या असती, एक तर ॲपॉस्ट्रॉफी एचचा वापर करून किंवा ऑफची रचना घेऊन या ठिकाणी पॉझिटिव्ह केस दर्शवल्या जाते. मग आता हा पुढचा पॉईंट तुमच्या लक्षात द्यायला पाहिजे की ॲपॉस्ट्रॉफी यस केव्हा वापरायचा आणि ऑफची वापर केव्हा करायचा हे लक्षात घ्या. त्यासाठीच आपण या ठिकाणी चार्टमध्ये 2 कॉलम केले आहेत. इथं लक्षात घ्यायचं आहे लिव्हिंग थिंग्स. आता या ठिकाणी लक्षात घ्या, इथं ॲपॉस्ट्रॉफी यसचा वापर केला आहे. आता इथं वाक्य काय होतं, इथं शब्द काय ते लक्षात घ्यायचं आहे, मोहन्स बुक असं म्हटलेलं आहे. म्हणजे बुक कोणाचं असणार आहे तर मोहनचं असणार आहे. मोहन्स बुक म्हणजे बुकवरती म्हणजे या त्या पुस्तकावरती मालकी हक्क कोणाचा आहे तर मोहनचा. आणि मोहन हा जे वापरले गेलं हे या ठिकाणी लिव्हिंग थिंग आहे, सजीव व्यक्ती आहे. आणि सजीव जर असेल आणि त्याची जर तुम्हाला पॉझिटिव्ह केस दाखवायची तर मात्र लक्षात घ्यायचं आहे की आता ॲपॉस्ट्रॉफी यसचा वापर करावा लागतो. म्हणजे ॲपॉस्ट्रॉफी यस जे असणार आहे हे लिव्हिंग थिंगसाठी वापरल्या जात असतं, सजीव सजीवांसाठी जे वापरलं जात असतं तिथं ॲपॉस्ट्रॉफी यस वापरायचं आहे. आणि इथं लक्षात घ्या, आता इथं दुसरं उदाहरण काऊज हॉर्न. आता काऊज हॉर्न म्हणजेच लक्षात घ्या गाईची शिंगे.
आता काऊज हॉर्न लक्षात घ्या, हॉर्न ही जी असणार आहे शिंग्यावरती मालकी हक्क कोणाचा इथं तर काऊज, आणि काऊ काय असणार आहे या वाक्यात तर ही लिव्हिंग थिंग आहे म्हणजे सजीव आहे, आणि सजीव असेल आणि सजीवांची जर तुम्हाला पॉझिटिव्ह केस जर दाखवायची असेल तर या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफी यसचा वापर करून ती दाखवल्या जाते. पहिला पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल या ठिकाणी की ॲपॉस्ट्रॉफी यस केव्हा वापरता येतो. तर ॲपॉस्ट्रॉफी यस हा या ठिकाणी लिव्हिंग थिंग सोबत जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह केसचा वापर करता त्यावेळेस त्या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफी यस वापरून ती केस दर्शवल्या जाते. ऑफचा वापर केव्हा करायचा आहे ते लक्षात घेऊ. आता या उदाहरणावरून लक्षात घ्या, इथं उदाहरण असणार आहे द लेग्स ऑफ टेबल. आता इथं लक्षात घ्यायचं आहे लेग्स ऑफ टेबल म्हणजे टेबलचे पाय असं म्हटलं चाललं. आता इथं लक्षात घ्यायचं आहे की टेबलचे पाय, आता हा टेबल काय असणार या ठिकाणी तर नॉन लिव्हिंग थिंग आहे म्हणजे हा निर्जीव आहे, आणि निर्जीव गोष्टींच्या संदर्भात जर पॉझिटिव्ह केस जर दाखवायची असेल तर मग त्या ठिकाणी ऑफचा वापर करून ते वापरल्या जातं. मग आता या ठिकाणी तुम्ही टेबल्स लेग असं म्हणू शकत नाही, कारण टेबल काय असणार आहे निर्जीव असल्यामुळे त्यामध्ये नॉन लिव्हिंग थिंग येते, आणि टेबल्स लेग आता असं म्हटलं तर सेंटेन्स काय असतं इथं चुकीचं असतं लक्षात घ्यायचं आहे. म्हणजेच लक्षात घ्या की आता नॉन लिव्हिंग थिंग सोबत जर पॉझिटिव्ह केस दर्शवायचे असेल तर मग ॲपॉस्ट्रॉफी यसचा वापर न करता ऑफचा वापर करावा लागतो, आणि सजीव गोष्टींची जर मालकी हक्क दाखवायचा असेल तर त्या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफी यसचा वापर करून पॉझिटिव्ह केस दर्शवल्या जाते. या पद्धतीने लक्षात घ्यायचं इथं. आता ही पॉझिटिव्ह केस जी असणार याला अनकॉमन पण भरपूर आहे, याला अनकॉमन भरपूर आहेत, म्हणजे ही पॉझिटिव्ह केस लहान केस नाही आहे, याला कमीत कमी लक्षात घ्यायचं आहे 10 ते 15 एक्स्ट्रा याच्यासोबत नियम शिकावं लागत असतात आपल्याला. बेसिक आपला लेक्चरचा उद्देश काय की बेसिक माहिती झाली पाहिजे, पॉझिटिव्ह केस काय असते आणि कशा पद्धतीने वापरायची इथपर्यंत तुम्हाला समजलं पाहिजे. बाकीचा जो टॉपिक आहे तो ॲडव्हान्सचा टॉपिक आहे, तो नंतर लेक्चरमध्ये बघितला जाईल. आता या ठिकाणी अशा पद्धतीने आपण किती केसेसच्या बद्दल माहिती घेतली तर इथं 5 केसेस ज्या असतात इंग्लिशमध्ये आपण माहिती घेतली. मग आता 5 केसेस व्यतिरिक्त ज्या केसेस असतात इंग्लिशमध्ये, मॉडर्न इंग्लिशमध्ये फक्त 5च केस मानल्या जातात, आणि ओल्ड इंग्लिशमध्ये मात्र किती होत्या त्या 8 होत्या. तर या 8 पैकी ज्या 3 राहिल्या त्या कोणत्या होत्या ते लक्षात घ्यायचं आहे. एक होती इन्स्ट्रुमेंटल केस. इन्स्ट्रुमेंटल केस म्हणजेच मराठीमधली तृतीय विभक्ती जी इंग्लिशमध्ये आता वापरल्या जात नाही. कारण लक्षात घ्यायचं आहे की इन्स्ट्रुमेंटल केस ही बाय वापरून लिहिल्या जात होती, म्हणजे इथं लक्षात घ्यायचं की बाय इन्स्ट्रुमेंटल केस ओळखल्या जात होती बायचा वापर करून. आणि दुसरी केस नंतरची केस लक्षात घ्या बायचा वापर करून लिहिली जात होती, इथं मी हे लिहून ठेवतो त्यासाठी आपल्याला ओळखण्यासाठी. आणि लक्षात घ्या ती पुढची जी केस होती लक्षात घ्या जी आता इंग्लिशमध्ये वापरली जात नाही ती असणार आहे ॲब्लेटिव्ह केस. ॲब्लेटिव्ह केस म्हणजेच लक्षात घ्यायची मराठीमधली पंचमी विभक्ती जी इंग्लिशमध्ये आता वापरल्या जात नाही. ॲब्लेटिव्ह केस कशानं दर्शवल्यात होती तर फ्रॉमनं दर्शवल्यात होती लक्षात घ्यायचं आहे. ॲब्लेटिव्ह केस दर्शवण्यासाठी फ्रॉमचा वापर केला जात होता. आणि जी नंतरची केस असणार जी तिसरी केस असणार जी इंग्लिशमध्ये वापरली जात नाही ती होती लोकेटिव्ह केस. आणि लोकेटिव्ह केस म्हणजेच मराठीमधली सप्तमी विभक्ती असं म्हटलं जात होतं. आणि लोकेटिव्ह केस दर्शवल्या जाते या ठिकाणी इनचा वापर करून. आणि इथं लक्षात घ्यायचं आहे आता हे जे काही 3 शब्द आहेत बाय, फ्रॉम आणि इन, हे जे 3 शब्द आहेत आता याचा समावेश इंग्लिशमध्ये प्रिपोजिशनमध्ये झालेला आहे, आणि हे प्रिपोजिशनमध्ये वापरल्या जातं त्यामुळं आता याचा समावेश केसेसमध्ये केला जात नाही. म्हणून मॉडर्न इंग्लिशमध्ये म्हणजे आता सध्याच्या इंग्लिशमध्ये इथं फक्त 5च केसेसचा उपयोग केला जात असतो, आणि ह्या ज्या 3 केसेस होत्या ह्याचा उल्लेख आता प्रिपोजिशनमध्ये केला जातो. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी केसेसचं बेसिक जे होतं ते आपण या लेक्चरमध्ये कंप्लीट केलेलं आहे. तुम्हाला जर आमचे लेक्चर आवडत असतील तर आमच्या लेक्चरला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.